नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर परशुराम भाऊ कॉलेज पुण्यातील अत्यंत नामांकित असं कॉलेज आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजमध्ये 12वी नंतर जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल, आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो, तर विद्यार्थी मित्रो प्रवेश प्रक्रिया मागच्या आठवड्यापासूनच सुरू झालेली आहे. तर लवकरात लवकर आपल्याला ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. काही कोर्सेससाठी इथे जवळपास मेरिट फॉर्मची पद्धत आहे. खास करून जर आपल्याला BSc इन कॉम्प्युटर सायन्ससाठी प्रवेश घ्यायचा असेल तर SP कॉलेजमध्ये आपल्याला मेरिटनुसार जावं लागतं. कुठलीही एंट्रन्स टेस्ट इथे नाहीये. आपल्याला 12वीच्या मार्क्सनुसार आपल्याला इथे ऍडमिशन मिळतं. तर विद्यार्थी मित्रो, इतरत्रही इथे कोर्सेस आता सुरू झालेले आहेत ह्या वर्षीपासून, जसं की BSc इन डेटा सायन्स असेल, AIML असेल किंवा सायबर सिक्युरिटी असेल. ऑटोनॉमस हे कॉलेज आहे. आपल्याला डिग्री मात्र SPPU पुणेचीच मिळणार आहे. यांचा सिलेबस असेल, यांचे एक्झाम पॅटर्न असेल, हे कॉलेज स्वतः काढत असतात. पुण्यातील अनेक नामांकित कॉलेज जसं फर्ग्युसन कॉलेज, मॉडर्न शिवाजीनगर, वाडिया, गरवारे, SP ऑटोनॉमस झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याची प्रवेश प्रक्रिया समजून घेताना ऍडमिशन पोर्टलला आपल्याला जायचंय. 25-26च्या पोर्टलवरून आपल्याला समजा फीस वगैरे इतर डिटेल्स समजून घ्यायचे असतील तर आपण इथे जाऊ शकता. साधारणतः आपल्याला 26-27 वर क्लिक करा किंवा इथे ऍडमिशन नोटीसवर आपण इथे क्लिक करू शकता. जसंच आपण इथे ऍडमिशन नोटीसवर क्लिक कराल विद्यार्थी मित्रो, इथे बघा सगळे आर्ट्स असेल, कॉमर्सला जायचं असेल कॉमर्स क्लिक करा, सायन्सला करायचं असेल सायन्सवर आपण इथे क्लिक करू शकता. तर मी इथे कॉम्प्युटर सायन्स हा पर्याय सिलेक्ट केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. जसंच आपण कॉम्प्युटर सायन्सचा इथे पर्याय चूज करणार आहात, आपल्याला सगळे नोटिफिकेशन इथे दिसणार आहेत. तर FY BSc कॉम्प्युटर सायन्स असेल, FY BSc AIML असेल, FY BSc सायबर सिक्युरिटी असेल, FY BSc डेटा सायन्स असेल, सगळे कोर्सेस इथे आपल्या समोर आहेत. तर कॉम्प्युटर सायन्स वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हे नोटिफिकेशन येणार आहे. इथे आपण बघू शकता, जर आपली 12वी झाली असेल, सायन्स मधून मॅथमॅटिक्स आपल्याला असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे फॉर्म भरायला एलिजिबल आहे. डिप्लोमा आपला 10वी नंतर झाला असेल तरी आपण इथे एलिजिबल आहात. 4 मे पासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत. 31 मे पर्यंत फॉर्म सुरू राहणार आहेत. वेबसाईट इथे दिलेली आहे. वेबसाईटवर फॉर्म कसा भरायचा आहे त्याची सगळी प्रोसिजर इथे व्यवस्थितरित्या दिलेली आहे. विद्यार्थी मित्रो, डॉक्युमेंट्स, सगळी पुढची प्रोसिजर बरंच काही या इथे दिलेलं आहे. 500 रुपये साधारणतः इथे फी असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, काही आपल्याला अडचण वगैरे आली, मल्टिपल पेमेंट वगैरे झाले, या ईमेल ID ला आपण डिटेल्स पाठवू शकता. जे काही इश्यूज असतील ते इथे सॉर्ट आउट होणार आहेत. 2 जून पासून आपले इथे मेरिट लिस्ट जी आहे ती डिस्प्ले होणार आहे. जवळपास बाकी कॉलेजेसच्या ह्याच डेट्स आहेत, म्हणून आपल्याला जपूनच सगळीकडे फॉर्म भरायचे आहेत. स्टुडंट्स शुड ब्राउज वेबसाईट्स रेग्युलरली, कारण बऱ्याचशा ज्या अपडेट्स असतात त्या येत असतात आणि आपल्या चॅनलवरही ज्या काही रिलेटेड अपडेट्स असतात आपण देत असतो, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब आपल्याला करून घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रो, 20% कोटा हा इन हाऊस कोटा आहे. म्हणजे सगळ्यात आधी प्रायोरिटी 20%साठी जी मुलं 12वीला SP कॉलेजमध्ये होती त्यांना दिले जाते आणि त्यानंतर बाकी विद्यार्थ्यांना जनरली इथे चान्स मिळतो. जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला अवेलेबल करून घ्यायचे आहेत आपल्या ऍडमिशनच्या आधी, टोटल लिस्ट इथे आहे. तर विद्यार्थी मित्रो, खूप केअरफुली हे सगळं आपल्याला करायचं आहे. कुठलेही आपल्याला अडचण असेल, डाऊट असेल, NSG अकॅडमीला आपण निश्चित व्हिजिट करू शकता. कारण कोर्सेस एवढे झालेत ना, कन्फ्युजन होणं साहजिकच आहे की कम्प्युटर सायन्सला जाऊ, AIML ला जाऊ, सायबरला जाऊ, डेटा सायन्सला जाऊ. गेल्या 19 वर्षापासून विद्यार्थी मित्रो, NSG अकॅडमी सातत्याने BSc कॉम्प्युटर सायन्स असेल किंवा रिलेटेड कोर्सेस असेल याचं गायडन्स विद्यार्थ्यांना देत आलेली आहे. याचं कोचिंगसाठी मग पुण्यातल्या कुठल्याही नामांकित कॉलेजेस असतील, सगळे विद्यार्थी आपल्याचकडे येत असतात. तर नक्कीच आमची मदत आपल्याला पुढच्या येणाऱ्या 3 ते 4, 5, 6 वर्षापर्यंत होणार आहे. जोपर्यंत आपल्याला चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट होत नाही, नक्कीच आमची मदत आपल्याला होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, NSG अकॅडमीशी कनेक्टेड आपल्याला राहायचं आहे. इथे मित्रांनो बाकी सुद्धा नोटिफिकेशन आहे, AIMLचं नोटिफिकेशन आहे. खूप मोठा याच्यात फरक नाहीये. इथे बघा आपण मेरिट फॉर्म आहे. सेम ऑलमोस्ट एलिजिबिलिटी आहे. पास 12th सायन्स और इक्विवेलेंट एग्जाम विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स यांना पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी. साधारणतः जी काही डेट्स आहेत त्या जवळपास त्याच असणार आहेत. सायबर सिक्युरिटीसाठी आपण जर बघितलं तर मेरिट फॉर्म इथे आहे. फीस वगैरे जवळपास तेवढीच आहे, पण मुद्दा बघा इथे हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट और इट्स इक्विवेलेंट एक्झामिनेशन विथ इंग्लिश. म्हणजे
अगदी आर्ट्स आणि कॉमर्स असेल तरी तुम्ही ह्या कोर्ससाठी एलिजिबल आहात. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, MCVC वगैरे असेल किंवा डिप्लोमा असेल तरी तुम्ही इथे एलिजिबल आहात. बाकी हा पिरियड आहे तेवढाच आहे. त्यानंतर राहिला विषय डेटा सायन्सचा, तर विद्यार्थी मित्रो नॅशनल एज्युकेशनच्या पॉलिसीच्या अंतर्गतच हे सगळे कोर्सेस आहेत. तर अंडर अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम, तर विद्यार्थी मित्रांनो इथे कुठेतरी तुम्हाला इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळणार आहे बघा. अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम, दिस कोर्स कंटेन्स अन इंटर्नशिप फॉर लास्ट 3 सेमेस्टर. शेवटच्या 3 सेमेस्टरमध्ये विथ स्टायपेंड स्टुडंट्स कॅन गेट अप टू 12,000 पर मंथ फॉर दिस प्रोग्राम. तर विद्यार्थ्यांनो हा एक तुम्हाला फायदा आहे. जर ह्या कोर्ससाठी तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला शेवटच्या 3 सेमेस्टरला इथे स्टायपेंड सुद्धा मिळू शकतं आणि इंटर्नशिप बेस्ड प्रोग्राम आहे. तर विद्यार्थी मित्रो, जर मॅथमॅटिक्स आपल्या 12वीला होता तर निश्चितच आपण इथून पुढे करिअर आपल्याला होऊ शकतं डेटा सायन्समध्ये. महत्त्वाचं काय बघा, पास स्टँडर्ड 12th or equivalent examination with mathematics as a compulsory subject from any recognized board. कुठेही इथे सायन्स हा वर्ड मेन्शन केलेला नाहीये. मॅथमॅटिक्स ही कोर रिक्वायरमेंट इथे आहे. तर विद्यार्थी मित्रो, हे समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याकडे आता 4 पर्याय आहेत. SP कॉलेजमध्ये मागच्या वर्षापर्यंत फक्त कॉम्प्युटर सायन्स होतं, तर इतरत्रही हे सगळे पर्याय आपल्या समोर आता आहेत. कुठलंही याच्यात कन्फ्युजन असेल विद्यार्थी मित्रांनो, NSG अकॅडमीची मदत निश्चित आपल्याला होऊ शकते. थँक्यू व्हेरी मच.